लाडक्या बहिणींना माझी विनंती राहील, टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या. देवा 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 भाव. आपले उमेदवार मारुती बनकर या ठिकाणी अभिवादन करतात, जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. आदरणीय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, मी भावी म्हणणार नाही तर आपल्या मनातला नगराध्यक्ष मारुती बनकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अच्छा, या विराट अशा जाहीर सभेच्या निमित्तानं आपले देवाभाऊ आले. सांगोलकर, टाळी कशी वाजली पाहिजे. धन्यवाद. मी खूप वेळ घेणार नाही. यानंतर स्वागत आणि प्रास्ताविक करतायत आपल्या सर्वांचे नेते आदरणीय या सांगोल्याचं नेतृत्व सन्माननीय माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील स्वागत आणि प्रास्ताविक करतात. उद्याच्या 2 तारखेला होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली संबंध जिल्ह्यामध्ये आज एक चांगली आघाडी ज्यांनी निर्माण केली ते आदरणीय जयाभाऊ, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले माजी खासदार आदरणीय निंबाळकर साहेब, राज्याची मुलूक मैदानी तोप आणि जतचे आमदार आमचे सहकारी सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे तरुण आमदार आणि माझे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय बाबासाहेब देशमुख, या ठिकाणी उपस्थित असलेले मंगळवेढा तालुक्याचे आमदार माझे मित्र सन्माननीय अवताडे साहेब, ज्यांना मी दैवत मानलं ते आदरणीय परिचारक साहेबांचे कुटुंब प्रमुख माजी आमदार सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले परिचारक साहेब, आपल्या नगरपालिकेचे ज्यांना आपण नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली ते आपले शेलार मामा सन्माननीय मारुती आबा बनकर, या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय भाजपचे अध्यक्ष चेतनसिंह केदार, आपले सगळ्यांचे सहकारी सन्माननीय बाळासाहेबजी एरंडे आणि करमाळ्याहून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले करमाळ्याचे आमदार माननीय आबा, मी फार वेळ घेत नाही साहेब, आपण सांगोल्याला आलात. सांगोलेकरांच्या खूप मोठ्या अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे. सांगोला शहराच्या मध्यभागी या विकासाच्या दृष्टीनं कचरा डेपो आहे, त्या डेपोचं स्थलांतर आदरणीय पालकमंत्री महोदय आम्हाला त्या ठिकाणी बाहेर करून पाहिजे. तीच सांगोले शहराची आमची प्रमुख मागणी आहे. सांगोल्याला चिंचोली नावाचा तलाव आहे, तो निरा उजवा कालव्याचा टेल टँक करून सांगोल्याच्या पूर्व भागाला आम्हाला पाणी मिळालं पाहिजे, ही आमची अतिशय प्रमुख मागणी आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना मी विनंती करेन की साहेब, आमच्यामध्ये 2 झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्ट्या म्हाडाच्या तत्वाखाली त्यांचं पुनर्वसन करून आपण द्यावं, ही आमच्या सांगोलेकरांची अतिशय महत्वाची मागणी आहे. सांगोला शहरामध्ये जे आमचे सगळ्यांचे थोर पुरुषांचे पुतळे आहेत, आदरणीय पालकमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे. मी आता सगळी नावं घेत नाही, परंतु त्या सगळ्यांच्या पूर्णाकृती पुतळे या ठिकाणी बसवून मिळावे, ही एक आमची या ठिकाणी मागणी आहे. सर, सांगोला तालुक्याला एक थोर अशी परंपरा आहे. या तालुक्यामध्ये आतापर्यंत 6 आमदार या तालुक्याने दिले. कैलासवासी राऊत मामा होते, गांधीवादी, त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम झालं. त्यानंतर आदरणीय ज्यांनी विश्व रेकॉर्ड केलं ते आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेब, त्यांनी विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं. माझे वडील कैलासवासी आमदार काकासाहेब साळुंके पाटील यांना एक वेळ निवडून दिलं, त्यांनी प्रतिनिधित्व केलं. आमदार असतानाच ते एक्सपायर झाले. त्यानंतर आपल्या राज्याचे जे स्वतःला राजे समजतात
ते आदरणीय शहाजी बापू यांना सुद्धा साहेब 2 वेळा निवडून दिलं आणि आता सन्माननीय बाबासाहेबांना निवडून दिलं. तर मी टीका टिप्पणी आज जास्त करणार नाही, परंतु साहेब मी आपल्याला एवढंच सांगेन की या तालुक्यामध्ये आपण भरभरून ज्या ज्या वेळेला जी मागणी केली त्या वेळेला मी सगळ्यात महत्वाचं आम्हाला सगळ्यात चांगला आपला निर्णय कोण असेल तर जयाभाऊ आम्हाला पालकमंत्री दिले ही आमच्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे. आणि म्हणून मी या निमित्तानं सांगेन की बापू माझ्यावर बरीच टीका टिप्पणी करायला लागली. आबा खोटं बोलतो. आता तालुक्याला माहित आहे कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय. मी साहेब प्रामाणिकपणाने या तालुक्याची सेवा केली. 25 वर्ष माननीय आमदार गणपतराव देशमुख साहेबांच्या बरोबर होतो. वडिलाचं आणि मुलाचं माझं त्यांचं नातं होतं. तात्विक मतभेद झाले, मग माननीय शहाजी बापूंना मदत करायची ठरवलं आणि मुंबईला पाठवलं. पण त्यांच्याबरोबर एक गडी आहे दुसरा जोडीदार, त्याला जरा जास्त जुळल्यासारखं वाटलं. पण तुम्हाला सगळ्या मंडळीला माहित आहे दीपक आबाला मुंबईला पोहोचवता येतं तसं घरी सुद्धा बसवता येतं हे निश्चितपणाने या निमित्ताने मी सांगेन. साहेब कालची विधानसभेची निवडणूक झाली. मी बाबासाहेबांना सुद्धा एक सल्ला देणार आहे तुमच्या साक्षीने जयाभाऊ. या ठिकाणी निवडणूक झाली. निवडणुकीमध्ये आम्ही 3 उमेदवार होतो. शेतकरी कामगार पक्षानं बाबासाहेबांना मतं दिली. 1,00,000 सव्वा लाख मतं त्यांना पडली. शहाजी बापूला आमच्या 90,000 मतं पडली. त्यांचं काय बजेट ते दोघांनाच माहिती. पण साहेब या तालुक्यातल्या जनतेने मला वर्गणी करून उभा केलं. 52,000 मतं मला पडली. बाबासाहेब तुम्ही निवडून आला, परंतु मी उमेदवार होतो म्हणून तुम्ही निवडून आला. आता इथनं पुढे जसा आबासाहेब सल्ला घेत होते तसा माझा सल्ला घेत जावा. माझ्यापेक्षा देवाभाऊचा सल्ला घेत जावा. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. फार वेळ न देता साहेब जेवढ्या मागण्या आपण सांगितलेल्या आहेत आपला शिलेदार इथं खंबीर आहे जयाभाऊ सारखा. आणि त्या निमित्तानं आम्हाला एवढं आपल्याकडून तुमच्याकडून अपेक्षा आहेत सगळ्या सांगोल्याच्या जनतेच्या. जे मागितलं इथं खासदार साहेब आहेत, जेवढं पाणी मागितलं साहेब तुम्ही खासदार साहेबांच्या रूपानं आमच्या सांगोल्याला सुजलाम सुफलाम केलं. त्यामध्ये आपला हे मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आम्ही कधीही हे विसरणार नाही. दुसरी एक छोटीशी चर्चा सांगेन. मी आता कुठल्या पक्षात नाही. मी जयाभाऊ मला म्हणले आबा काय करायचं म्हणलं ते तुमचं तुम्ही ठरवा. माझी नुसती चर्चा सुरू झाल्याबरोबर लय जणांनी देव पाण्यात घातले. का घातले कसे घातले मला माहित नाही. पण मी एवढंच सांगेन भाऊला सांगोल्यामध्ये कमळ फुलावं एवढीच दीपक आबाची इच्छा आणि भविष्य काळामध्ये ती पूर्ण केल्याशिवाय आधी राहणार नाही. एवढा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो. आपण आलात त्याबद्दल तालुक्याच्या वतीनं मी आपल्याला मनापासूनच्या स्वागत करतो, शुभेच्छा देतो. आणि आपल्या बनकर आबांचं चिन्ह आहे कमळाचं. तर काय झालं साहेब सारखं ते नगरविकास खातं नगरविकास कसलं खातं आहे भाऊ सांगा तरी आम्हाला. त्याच्या जेवढ कालवा चाललाय त्या नगरविकास खात्याच्या. माझा एक अनिल मोठे नावाचा आहे का कोण आपला जिल्हा परिषद सदस्य साहेब. माझा एक अनिल मोठे नावाचा जिल्हा परिषदचा सदस्य धनगर समाजाचा. मी त्याला घरातनं आणलं, उभा केलं, सभापती केलं. त्या पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये त्याला गुंतवलं आणि त्याला काय सांगितलं की तू जर काल शिंदे साहेबांच्या कार्यक्रमात प्रवेश आमच्यात नाही केला तर मग तुझं काम होऊ देणार नाही. त्याला मी एकच सांगितलं, अरे तू असल्या भानगडीत पडू नको. मास्तर त्याचा असेल पण तू हेड मास्तर माझा एवढं तू ध्यानात ठेव. हे असल्या नादाला आता इथनं लागायचं बंद काय. ह्याला बोलो त्याला बोलो नादाला लाव. ती नादाला लावायचा धंदा या तालुक्यातनं आता बंद झालेला आहे. आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे 40 वर्षाच्या काळामध्ये दीपक आबा जिकडं काय अडचण आपल्या शेलार मामासह 23च्या 23 उमेदवार आपले उभा आहेत. चिन्ह वेगळी आहेत. नगर विकास खात्याचं गबाळ भरपूर आलेलं आहे. लक्ष्मी दर्शन अजिबात सोडू नका. माफ करा साहेब थोडस आपण जरी स्टेज वाचलं या तालुक्यातला आम्हाला काही गोष्टी बोलायला लागतील. तिथं बसलाय कोणतरी एक माहित आहे का तुम्हाला रफिक नावाचं. ती काय तसं काय सोडू नका.
पण निवडणुकीमध्ये असं मतदान करा कमळाला आणि आपल्या सगळ्याला की पुन्हा निवडणुकीची तलब झाली नाही पाहिजे, अशा पद्धतीचं मतदान आपण या ठिकाणी करावं, एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. आणि संध्याकाळी बापू तुमची सभा आहे ही मलाही माहिती आहे, पण उद्याचा दिवस रिकामा आहे. आज माझा नुसता ट्रेलर आहे. मला उद्या सभा घ्यायची पाळी येऊन देऊ नका एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा सांगोला शहरातून एकदा कमळ आपल्या मुंबईला जाऊ द्या अशी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. आणि 2323 उमेदवारांना आपण विजयी करावं ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम. धन्यवाद. आबासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं आणि बाबासाहेबांच्या रूपानं सांगोल्यात परिवर्तन झालं. ते लोकप्रिय आमदार सन्मान्य बाबासाहेब देशमुख बोलतायत. सांगोलकर दोन्ही हात वरती, जोरदार टाळी. सर्व महापुरुषांच्या पुण्यस्मृती अभिवादन करतो. या तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो. सांगोला नगरपालिकेची ही निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभेसाठी या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मार्गदर्शक जयाभाऊ, सन्माननीय समाधानदादा, सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब, सन्माननीय सचिन दादा, सन्माननीय प्रशांतजी मालक, सन्माननीय दीपक आबा, सन्माननीय या शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुतीबा बनकर, सन्माननीय बाळासाहेबजी एरंडे, सन्माननीय चेतनजी केदार, सन्माननीय सर्व 2323 उमेदवार, सर्व शहर विकास आघाडीचे नेते मंडळी, पदाधिकारी, सर्व पत्रकार बंधू, माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्रांनो, देवाभाऊ, सांगोल्यामध्ये पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्षाने, भारतीय जनता पार्टी आणि दीपक आबा गट रिपब्लिकन पार्टी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जातो. या तालुक्याला स्वर्गीय आबासाहेबांनी एक संस्कार दिलाय की विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक सोडता या तालुक्यातल्या सर्व नेते मंडळींना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केल्या जायच्या. त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा त्याच विचाराने पाऊल टाकलं. काही लोकांचा हट्ट नडला आणि त्या कारणाने काही लोकांनी फारकत घेतली. आज या शहरामध्ये 17 तारखेला सन्माननीय मारुतीबा बनकर साहेबांचा अर्ज भरल्यानंतर काही मंडळींनी, विशेष करून दलित बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना चुकीच्या पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचं काम केलं. आज आपल्या समोर मी विनंती करणार आहे की आमच्या दलित बांधवांच्या कब्रस्तानची वाढीव जागा शासनाने मान्य करून त्यासाठी निधी उपलब्ध करावा. या शहरामध्ये एक डम्पिंग ग्राउंड आहे, ते शहराच्या बाहेरच्या बाजूला नेण्यासाठी आपण सहकार्य करावं. साहेब, या राज्यामध्ये नगरपालिकेचं इलेक्शन चालू झाल्यापासून सन्माननीय उपमुख्यमंत्री फोनवरून MIDC मंजूर केल्या जातात. आज आपण या सांगोला नगरीमध्ये आलो आहात. आम्हाला आपल्याकडून शब्द हवाय की या सांगोल्यातल्या गोरगरीब जनतेच्या, तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या, वंचित घटकांच्या मुलामुलींना काम मिळण्यासाठी या ठिकाणी मोठी MIDC आपल्या माध्यमातून लवकरात लवकर मंजूर व्हावी. या शहरामध्ये लक्ष्मीनगर असेल, इंदिरानगर असेल, संजय नगर असेल, त्या ठिकाणी झोपडपट्टीत गोरगरीब जनता त्या ठिकाणी राहते. त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरं घरकुलाच्या माध्यमातून ती लवकरात लवकर मिळावीत. या शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, नरवी उमाजी नाईक, बसवेश्वर महाराजांचा
पूर्णाकृती पुतळा व्हावा, लोणारी समाजाचे स्वर्गीय दादरे साहेबांचं स्मारक व्हावं, या तालुक्यामध्ये असंख्य आजी माजी सैनिकांची संख्या आहे आणि त्यांच्यासाठी सैनिक भवन असणं गरजेचं आहे आणि या शहरामधल्या आणि तालुक्यातल्या अनेक समाजांची समाज मंदिरं प्रलंबित आहेत, ती लवकरात लवकर आपण मंजूर करून त्याला निधी उपलब्ध करून द्यावा, एवढी या तालुक्याच्या आणि शहराच्या तमाम जनतेच्या वतीने आपल्यासमोर विनंती करतो. सर्वांना विशेष करून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, स्वर्गीय आबासाहेबांनंतरची ही नगरपालिकेची पहिली निवडणूक आहे. 2016 साली काय झालं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि आबासाहेबांच्या या निधनानंतरच्या पहिल्या निवडणुकीमध्ये आपण देवाभाऊंना एक शब्द दिला होता की आपल्याला या ठिकाणी नगराध्यक्ष हे कमळ चिन्हावरती आपण लढवतोय आणि ते निवडून आणण्याचं हा शब्द आपण दिलेला आहे. माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मनापासून कळकळीची विनंती आहे, शेतकरी कामगार पक्षाचा एक विश्वास आहे, विशेष करून या तालुक्यातला शेतकरी कामगार पक्षाने ज्या ज्या वेळेस शब्द दिला आपल्या सहकाऱ्यांना त्या वेळेस तो पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यासाठी इथून पुढच्या 2 दिवस रात्रीचा दिवस करून या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय मारुतीआबा बनकर साहेबांच्या चिन्हासमोर, नावासमोरचं चिन्ह आहे कमळ, त्याच्या समोरचं बटन दाबून भरघोस मताने आपण विजय करायचा आणि शहर विकास आघाडीच्या 23च्या 23 उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय करायचा आहे. साहेब, स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याला एक विचार आणि संस्कार दिलेला आहे. बापू हे माझ्या वडिलाच्या वयाचे, मी त्यांच्या मुलाच्या वयाचा आहे. बापू नेहमी भाषणात सांगतात की बाबासाहेब मुलासारखा आहे, पोरासारखा आहे. बापू तुम्ही पेशंट आहात म्हणून वर्षभर मला अलॉट झालेली रूम मी वैद्यकीय क्षेत्राचा विद्यार्थी असल्या कारणाने नैतिक जबाबदारी सांभाळून तुम्हाला राहण्यासाठी दिली. तुम्ही माझ्यावरती टीका करा, पण या तालुक्याचं दैवत स्वर्गीय आबासाहेबांनी एक संस्कार दिलाय. ज्येष्ठ कार्यकर्त्यांवरती, नेते मंडळींवरती माझ्यासारख्या तरुणांनी कदापि टीका करणं, त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता घेणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. त्याच्यामुळे मी काय बोलत नाही, पण खाजगी बसलेल्या चर्चा तुम्ही सार्वजनिक केल्या. मला माहित आहे आपण ज्यांना आज दैवत मानता सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना, त्यांच्याबद्दल सुद्धा आपण काय स्तुती सुमनं माझ्यावर जशी उधळले तशी सुद्धा त्यांच्यावर खासगीत तुम्ही उधळलेले आहेत. मला बोलायला भाग पाडू नका एवढी विनंती करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय मारुतीआबा बनकर यांना प्रचंड बहुमताने विजय करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर बोलतात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सांगोल्यावरती ज्यांचं मनापासून प्रेम आहे ते सन्माननीय लोकप्रिय मंत्री जयकुमार गोरे बोलतात. एकदा जोरदार आहे त्यांच्यासाठी. आज सांगोला शहराचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कुणाच्या हातात द्यायचं ही ठरवणारी सांगोला शहराची नगरपालिकेची निवडणूक आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करण्यासाठी आलेले या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, लोकनेते आणि ज्यांचं या सांगोला शहराशी, सांगोला तालुक्याशी खूप जवळचं नातं आहे. अगदी आबासाहेब असल्यापासून साहेबांनी ते नातं सातत्यानं जपलेलं आहे. ते आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते या सांगोल्याचे आमदार सन्माननीय बाबासाहेब देशमुख, सन्माननीय गोपीसेठ पडळकर, सन्माननीय समाधानजी अवतारे, सन्माननीय
साहेब, परवा एक सभा झाली इथं. त्या सभेमध्ये एक आमदार जो तुतारीवर निवडून आलता अकलेचे तारे तोडून गेला. पण मी या सगळ्यांना सांगेन, तिकडे एक तुतारीचे आमदार होते, आज आमच्या सोबत एक इथं बसले, सन्माननीय नारायण आबा. आम्ही हिशोब ठेवत नाही, उधारी ठेवत नाही. सन्माननीय या भागाच्या विकासासाठी सातत्याने ज्यांनी काम केलं, या सांगोल्याच्या पाणी प्रश्नासाठी ज्यांनी कायम संघर्ष केला, ते सन्माननीय रणजितसिंह निंबाळकर, पंढरपूर नगरीचे नेते सन्माननीय प्रशांतजी परिचारक, माजी आमदार दीपक आबा साळुंके, या पॅनलचे प्रमुख सन्माननीय दीपक आबा, आमचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते बाळासाहेब बेरंडे, आणि खास करून या ज्यांच्यासाठी ही निवडणूक, ज्यांच्यासाठी ही सभा होते, ते आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि आपले सेलार मामा सन्माननीय मारुती आबा बनकर आणि भारतीय जनता पक्षासोबत आमच्या या युतीसोबत असलेले आमचे सगळेच उमेदवार, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि स्वागत करत असताना मी काय फार बोलणार नाही. साहेब बोलणार आहेत, साहेब आपल्याला सांगतील. पण मी एवढंच सांगण्यासाठी आलोय की या ठिकाणी आपण बघितलं, सभा झाली, त्याच्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स झाली, आणि आमचे मित्र सन्माननीय शहाजी बापू पाटील हे सातत्यानं सांगतात की माझा अन्याय होतोय, माझा अन्याय होतोय, आम्हाला सोबत घेतलं नाही, कधी साहेबांचं नाव घेतलं, साहेब तुमचं. पण मला सांगोलाकरांना मनापासून सांगायचं, बाबासाहेबांपासून सगळ्यांची इच्छा होती की आपण सगळेजण एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी सगळे मतभेद बाजूला ठेवू आणि शहाजी बापूला पण सोबत घेऊ, ही बाबासाहेब आणि दीपक आबा सगळ्यांची भूमिका होती. पण मी सांगोलाकरांना पहिल्यांदा सांगेन, शहाजी बापूंनी या बैठकीत न बसता शहाजी बापूंनी साहेब सगळ्यात पहिला त्यांचा उमेदवार जाहीर केला, उमेदवारी जाहीर केली, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला. आता लग्न ठरल्यावर मला म्हणतात लग्न जमवायचं बघा. तर सगळं झालं आणि आता आमच्यावर ब्लेम करता की या शहरामध्ये माझ्यावर अन्याय होतोय, सांगोल्यामध्ये अन्याय होतोय. मी सांगेन, बापू आपले खूप चांगले संबंध आहे, आजही आहे, उद्याही राहतील. पण आपण ज्या भावनिकतेनं इथं बोलताय, जी भूमिका मांडताय, माझा निवडणुकीला पराभव झालाय, माझ्याकडे आता काहीच राहिलं नाही, आता मला किमान नगरपालिका तरी मला द्या, ही भूमिका आपण घेताय. बापू, ही निवडणूक कुणाचं पुनर्वसन करण्याची निवडणूक नाही. ही निवडणूक सांगोला शहराच्या विकासाची निवडणूक आहे. ही निवडणूक सांगोला शहराला काय पाहिजे हे देण्याची निवडणूक आहे. आणि ही भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. त्यामुळं आपण सांगता की आमच्याकडे नगर विकास खातं आहे, आम्ही खूप पैसे आणले. साहेब काय झालं? खूप मोठा आकडा आहे, खूप मोठा आकडा आहे. एवढे पैसे आणलेले आहेत, एवढे पैसे आणलेले आहेत साहेब. पण या शहरात पैसे दिसेना, या शहरात कामही दिसेना. या शहरात चर्चा फक्त टक्केवारीची आहे, दुसरी चर्चाच नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, या शहराच्या विकासासाठी जो पैसा आला तो त्या विकासाला वापरला गेला पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे. ही निवडणूक सांगोला शहराच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याची निवडणूक आहे. आणि आदरणीय गणपतआबांच्या विचाराचा वसा वारसा या तालुक्याला आहे. आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करणारे आमदार बाबासाहेब पाटील या ठिकाणी आहेत, सन्माननीय दीपक आबा आपण या ठिकाणी आहे. तुमच्या पण खूप दिवस संस्कार त्यांचे होते, 32 वर्ष. आता आमचे बाळासाहेब एरंडे ते सोबत आहेत. आणि ही सगळी टीम साहेब आता आपण सोबत घेतलेले एका विचाराने काम करायचा निर्णय घेतला. आणि खास करून बाबासाहेब आपल्यालाही मी मनापासून धन्यवाद देईन. आपण बऱ्यापैकी शेतकरी कामगार पक्षाचे सगळे सहकारी घेऊन काम करता, आबासाहेबांचे विचार घेऊन काम करता. तेव्हा बाबासाहेबांनी एक विचार केला. माझ्याशी अनेकदा बाबासाहेब बसले. बाबासाहेब म्हणले, आता आमची माणसं आपण सगळे मिळून काम करू शकतो का? हे एकत्र झालं तर आपल्याला मतदान होईल का? पण मला एक विषय बाबासाहेबांनी सांगितला आणि त्याचं साहेब मी या ठिकाणी कौतुक करतो. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला राहतील, परंतु
आता या सांगोला नगरीचा विकास करायचा असेल, या तालुक्याचा विकास करायचा असेल, या तालुक्यातल्या राहिलेल्या पाणी योजना पूर्ण करायच्या असतील तर मला मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत राहायला पाहिजे. ही भूमिका आदरणीय बाबासाहेबांनी घेतली, त्या विचारानं त्यांनी निर्णय घेतला. आणि ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे. ही निवडणूक सांगोला शहरामध्ये ज्या पायाभूत सुविधाची आवश्यकता आहे त्याच्यासाठीची निवडणूक आहे. म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगणार आहे साहेब, आम्ही सगळेजण एकत्र येऊन ही निवडणूक लढतोय. साहेब खूप मोठ्या अपेक्षा आपल्याकडून आहेत. बापू काही सांगू दे, बापू मध्येच म्हणले माझ्या फडणवीस साहेबांनी अन्याय केला. बापू तुम्ही जिथं गेलाय ती ओळख पण फडणवीस साहेबांनीच करून दिलेली आहे. मी काय बोलणार नाही त्या विषयावर. पण जेव्हा जेव्हा संकट आलं, जेव्हा जेव्हा अडचण आली, तेव्हा तेव्हा आम्ही सगळेजण बापूच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो होतो. आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. म्हणून आपल्याला मला सांगायचंय, आता कांगावा करून निवडणूक होणार नाही. तुम्ही 5 वर्षात काय चालवलं, काय केलं साहेब. या शहरामध्ये आजही खड्ड्याचं साम्राज्य आहे, धुळीचं साम्राज्य आहे, पायाभूत सुविधाची अडचण आहे, पाण्याची अडचण आहे. या सगळ्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून या आघाडीला निवडून द्या. मारुती आबांना नगराध्यक्ष करा. मी सांगतो, सांगोला शहराचा वकील म्हणून बाबासाहेब आहेत, आपण सगळे आहे, पण सांगोला शहराची वकिली माननीय फडणवीस साहेबांच्या पर्यंत करण्याची जबाबदारी हा जयकुमार गोरे घेतोय. इथं लागेल तर सगळं उभं करू आणि सांगोला शहराचा विकास करू. 2 तारखेला आपण सगळ्यांनी मिळून कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा आणि खाली जे चिन्ह आहेत आपल्या युतीची, आघाडीची, युतीची, त्या सगळ्या चिन्हाच्या समोरचे उमेदवार, शहर विकास आघाडीचे उमेदवार आपण निवडून द्या. आणि बाकी सगळी विकासाची जबाबदारी या सांगोला शहराची जबाबदारी साहेब मी विनंती करतो, आबासाहेबांच्या नंतर हा सांगोला तालुका आपण दत्तक घ्यावा आणि या तालुक्याचा, या शहराचा विकास करावा एवढी विनंती आपल्याला करतो. आणि पुन्हा एकदा माझ्या सांगोल्याच्या जनतेला विनंती करतो, आपण मारुती आबाला निवडून द्या आणि या शहराचा विकास करण्याची संधी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर तुम्हा आम्हा सर्वांशी बोलतात. सांगोल्याच्या दुष्काळ मुक्तीचं स्वप्न ज्या नेतृत्वानं पाहिलं ते या राज्याचे मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, आपल्या सर्वांचा पाठीराखा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलतायत. दोन्ही हात वरती, जोरदार टाळी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसाठी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्यांनी आपल्या संस्कृतीचं पुनरुज्जीवन केलं त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज सांगोल्यामध्ये या प्रचार सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपले अत्यंत कार्यक्षम आणि धडाडीचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी, आदरणीय आबासाहेबांचा वारसा अतिशय सक्षमपणे चालवणारे आपले लोकप्रिय आमदार बाबासाहेब देशमुख, आपले पाण्याकरता झुंज देऊन पाणी आणणारे असे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आपल्या तालुक्यातले अत्यंत प्रभावी नेते असे दीपक आबा साळुंखे पाटील आणि जतचा ढाण्या वाघ गोपीचंद पडळकरजी, आमदार समाधानदादा आवताडे, आमदार सचिनदादा पाटील, आमदार नारायणआबा पाटील, आपले पंढरपूरचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारकजी, चेतनसिंह केदार सावंत, बाळासाहेब एरंडे, दुर्योधनजी इपरकर, सचिनजी देशमुख, बाळासाहेब काटकर, अजितजी जगताप आणि या ठिकाणी नगराध्यक्ष पदाकरता आपले उमेदवार मारुती आबा बनकर आणि या साईडला तुम्ही दिसा. सर्वप्रथम मी आज
या ठिकाणी ज्यांनी 54 वर्ष महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा आवाज बुलंद केला ते आमचे गणपतराव आबासाहेब देशमुख यांना विनम्र आदरांजली अर्पित करतो. आजचा दिवस हा माझ्याकरता याकरता अतिशय आनंदाचा आहे की 20-22 वर्ष 25 वर्ष जवळपास आबासाहेबांशी माझा अतिशय जवळचा संबंध राहिला. ज्याला आपण अतिशय मनाचा संबंध म्हणतो अशा प्रकारचा त्यांचा माझा संबंध होता. पण एक गोष्टीची खंत मला नेहमी असायची की मी जेव्हा जेव्हा सांगोल्यात यायचो आबासाहेबांच्या विरोधात मत मागायला यावं लागायचं, कारण त्यांचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा. त्यामुळे एक खंत मनात असायची की एवढा चांगला व्यक्ती की ज्यांच्याकडनं या महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आम्ही शिकलो, ज्यांच्याकडनं या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीनं सामान्य माणसाला आपण न्याय देऊ शकतो, त्याची भूमिका कशी प्रभावीपणे मांडू शकतो आणि सोबत केवळ 2 आमदार कधी 3 आमदार असतानाही अतिशय धडाडीने सामान्य माणसाचे प्रश्न कसे सोडवू शकतो हे आम्ही आबासाहेबांकडनं शिकलो. आणि म्हणून मला ही नेहमी खंत असायची की अशा व्यक्तीच्या विरोधात आपल्याला मतं मागायला यावं लागतं. पण आज मला अतिशय आनंद आहे की बाबासाहेब सोबत आहेत आणि आता आम्ही एकमेकाकरता या ठिकाणी मतं मागण्याकरता आलेलो आहोत. खरं तर मगाशी जयकुमार भाऊंनी सांगितले खरं आहे, ज्यावेळी या युतीच्या संदर्भातली चर्चा झाली आणि माझं आणि बाबासाहेबांचं फोनवर बोलणं झालं त्यावेळी आम्ही या ठिकाणी आबांच्या बद्दलही बोललो आणि सगळ्या गोष्टींची चर्चा केली. आणि मग मी त्यांना विचारलं की माजी आमदारांचं काय. ते म्हणाले त्यांच्याशी चर्चा चालली आहे. मी म्हटलं करा, सगळेच एकत्रित येऊ, कोणी बाहेर नको. शहर विकासाचा विषय आहे. जर एखाद्या शहरामध्ये तुम्ही आम्ही इतके वर्ष एकमेकाच्या विरोधात लढलेले जर एकत्र येऊ शकतो तर शहर विकासाकरता कोणाला बाजूला कशाला ठेवायचं, सगळ्यांना आपण सोबत घेऊया. पण मला असं वाटतं की बापूंनी त्या ठिकाणी आधीच भूमिका ठरवून टाकली आणि त्यामुळे ते बाहेर राहिले, काही हरकत नाही. पण मला आनंद आहे की आज या ठिकाणी इतके सगळे दिग्गज लोक एकत्रित आलेले आहेत. दीपक आबा सोबत आहे, बाबासाहेब सोबत आहे, जयकुमारजी सगळे आमच्या सोबत आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की आता सांगोला शहराचा विकास हा कोणीही थांबवू शकणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, तुम्ही नगरपालिका निवडून आणा, हा देवाभाऊ तुमच्या पाठीशी आहे. महाराष्ट्राचं अख्खं सरकार सांगोल्याच्या पाठीशी उभं केल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्याकरता या ठिकाणी आलो. बंधू भगिनींनो, हा जो काही नगरपालिकेची निवडणूक आहे हा लोकशाहीचा उत्सव आहे. आपल्या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानाने आपल्याला लोकशाही दिली आणि या लोकशाहीमध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला. किती सुंदर अशा प्रकारची लोकशाही आहे बघा. टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी यांनाही एक मत आणि तुम्हाला मलाही एकच मत, प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार या लोकशाहीने दिला आणि सोबत एक जबाबदारी पण आपल्यावर टाकली. आज आपल्या जीवनाचं, आपल्या भविष्याचं, भवितव्याचा निर्णय हा आपण करतो. लोकसभेमध्ये आपण प्रधानमंत्री कोण झालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी मतदान करतो. विधानसभेमध्ये आपल्या मतांच्या भरोशावर मुख्यमंत्री तयार होतो आणि आपल्या शहरामध्ये आपण ज्याला निवडून देतो तो शहराचं राज्य चालवतो किंवा शहराचं प्रशासन चालवतो. आणि म्हणून या लोकशाहीने सगळ्यात मोठं परिवर्तन काही केलं तर अनेक शतकं आपल्या देशात राजेशाही होती आणि राजेशाहीमध्ये राणीच्या पोटातून जो जन्म घ्यायचा तो राजा व्हायचा. पण आपल्या संविधानाने सांगितलं की या ठिकाणी राणीच्या पोटी जन्म घेणारा आता राजा होणार नाही, मताच्या पेटीतून जो जन्म घेईल तो या ठिकाणी राज्यकारभार चालवेल आणि तोच सेवक म्हणून काम करेल. आणि म्हणून ही जी निवडणूक आहे
की पुढचे 5 वर्ष आपलं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हाती द्यायचं त्याचा फैसला करण्याची निवडणूक आहे. आपण बघा, आपल्या देशामध्ये जवळपास स्वातंत्र्यानंतर 60-65 वर्ष राज्यकर्त्यांची एक मानसिकता होती आणि ती योग्य होती, ती काही चुकीची नव्हती, की भारत हा छोट्या छोट्या गावांमध्ये राहतो आणि म्हणून गावांचा विकास म्हणजे भारताचा विकास. आणि हे करत असताना आपल्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसरच पडला की शहरातही लोक राहतात. शहरांकरता 60-65 वर्ष कुठल्या योजना तयार झाल्या नाहीत. शहरीकरणाचं नियोजन करण्याचा आपण विचार केला नाही. एकीकडे त्या ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार या सगळ्या गोष्टी करता लोक हळूहळू गावाकडनं शहराकडे येत होते, पण शहरामध्ये नियोजनच नव्हतं. परिणाम काय झाला? शहरामध्ये नियोजन नसल्यामुळे लोकांना राहायची जागा नव्हती. मग ज्या ठिकाणी जागा मिळाली त्या ठिकाणी कोणी अतिक्रमण केलं, कोणी झोपडी बांधली, मिळेल तशा पद्धतीनं लोक राहायला लागले. मग त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. नाल्या काढल्या, मग त्या नाल्यातनं मैला व्हायला लागला. त्यातनं घाण, दुर्गंधी, मच्छर, रोगराई अशा अनेक गोष्टी तयार झाल्या. मग ते सांडपाणी आपल्या विहिरींमध्ये जायला लागलं, नदी नाल्यांमध्ये जायला लागलं. आपले जलस्रोत प्रदूषित झाले, आपल्या जमिनी प्रदूषित झाल्या. लोकसंख्या वाढली, पण त्याचा नीट नियोजन न केल्यामुळे प्रत्येक शहरामध्ये कचऱ्याच्या थप्प्या, मोठ्या प्रमाणात कचऱ्याची केंद्र अशा प्रकारे तयार झाली की आपल्याला गल्लोगल्ली किंवा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा दिसायला लागला आणि आपली शहरं ही बकाल व्हायला लागली. आणि म्हणूनच 2014 साली ज्यावेळेस देशामध्ये मोदीजी प्रधानमंत्री झाले त्यावेळी पहिल्यांदा मोदीजींनी सांगितलं की गावाचा विकास तर महत्वाचा आहेच, पण सोबत शहरांचाही विकास आपल्याला करावा लागेल. कारण देशाच्या जीडीपीचा 65% जीडीपी हा शहरात तयार होतो. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराची संधी ही आपल्याला शहरामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होते. आणि म्हणून आपल्याला शहरांचा विकास करून शहरामध्ये राहणारे गरीब आहेत, शहरामध्ये राहणारे मध्यमवर्गीय आहेत, यांचं जीवनमान कसं उंचवता येईल याकरता प्रयत्न केला पाहिजे. आणि देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकारने शहराकरता योजना तयार केल्या. स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, प्रधानमंत्री आवास शहरी योजना, अशा अनेक योजना, लाखो कोटी रुपये पहिल्यांदा देशाच्या मध्यवर्ती सरकारने, केंद्र सरकारने त्या ठिकाणी आपल्या बजेटमध्ये ठेवले आणि वेगवेगळ्या राज्यांना ते पैसे देणं सुरू केलं. आपल्या महाराष्ट्रालाही 50,000 कोटी रुपये या वेगवेगळ्या योजनांमधनं आपली शहरं चांगली करण्याकरता मिळाली. आपण विचार करा, महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील 6.5 कोटी लोक हे 40,000 गावांमध्ये राहतात आणि तेवढेच 6.5 कोटी लोक आपल्या सांगोल्यासारख्या 400 शहरांमध्ये राहतात. म्हणजे अर्धे लोक 40,000 गावांमध्ये आणि अर्धे लोक 400 शहरांमध्ये. त्यामुळे या 400 शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवनमान जर आपण बदललं तर एकीकडे त्यांचं जीवनमान देखील चांगलं होईल आणि दुसरीकडे त्या ठिकाणी नवनवीन संधी तयार होतील. आणि म्हणूनच आज आपण ज्यावेळेस या ठिकाणी या निवडणुकांना सामोरं चाललो, मी गेले अनेक दिवस रोज 6 सभा करतो, सभांमध्ये भाषण करतो, पण कुठल्याही भाषणामध्ये कोणावर टीका करत नाही, कुठल्या पक्षाला उणं बोलत नाही, कुठल्या व्यक्तीवर बोलत नाही. याचं कारण एक सकारात्मक मत मागण्याकरता मी आलेलो आहे. मला या ठिकाणी शहराचा विकास करायचा आहे. शहराच्या विकासाचा एक आराखडा आपण तयार केलेला आहे. शहराच्या विकासाचं एक ब्ल्यूप्रिंट आपण मांडतो आणि त्याकरता आपल्याकडे नीती पण आहे, त्याकरता आपल्याकडे नियत पण आहे आणि त्याकरता मोदीजींनी दिलेला निधी पण आपल्याकडे आहे. त्यामुळे शहरं आपल्याला बदलता येऊ शकतात. आज आपल्याला प्रत्येक शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना करायची आहे. 30,000 कोटी रुपये जल जीवन मिशन आणि या अमृत शहराच्या माध्यमातून आपल्याला मोदीजींनी दिले आहे. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर 365 दिवस त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचं पाणी आलं पाहिजे, ही आपली अपेक्षा आहे. आणि त्याकरता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात हा सगळा निधी जो आहे तो उपलब्ध आहे. आणि म्हणून त्या संदर्भातही अनेक योजना आता आपण सुरू केलेल्या आहेत. एवढंच नाही तर आज आपण पाहतो मोदीजींनी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून
मोठ्या प्रमाणात घरांकरता निधी दिला. 2.5 लाख रुपये हे आपल्याला ज्यांच्याकडे कच्चं घर आहे, ज्यांच्याकडे झोपडी आहे, ज्यांच्याकडे घर नाही आहे, अशा लोकांना देण्याकरता उपलब्ध करून दिले. पण नंतर आमच्या लक्षात आलं की त्याचा पाहिजे त्या प्रमाणात आपण उपयोग करू शकत नाही, कारण लोकांकडे त्यांच्या जमिनीची मालकी नाही. लोक अतिक्रमण करून बसलेले आहेत आणि योजनेमध्ये तुम्हाला मालकी हक्काचा पट्टा मागितला जातो आणि तो पट्टा नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळत नाही. 2 महिन्यापूर्वी आपण निर्णय केला, राज्य सरकारने एक नवीन शासन निर्णय काढून सर्व आपल्या नगरपालिकांच्या, नगर परिषदांच्या, नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये जेवढे लोक अतिक्रमण करून राहत आहेत त्या सगळ्यांचं अतिक्रमण नियमित करायचं आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा आणि ज्याला पट्टा दिला त्याला 2.5 लाख रुपये घर बांधायला द्यायचे. अशा प्रकारचा निर्णय आपण केलेला आहे आणि त्याकरता माननीय मोदीजींनी आपल्याला निधी उपलब्ध करून दिलाय. आज आपण पाहतो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नाल्यांची समस्या आहे, भुयारी गटाराच्या योजना नाही आहेत. भुयारी गटार नसल्यामुळे हे सगळं सांडपाणी, घाणपाणी आपलं आरोग्य खराब करतायत. काही ठिकाणी भुयारी गटाराच्या योजना झाल्या तरी त्या पूर्ण शहर कव्हर करत नाही आणि म्हणून आता संपूर्ण शहर कव्हर करणाऱ्या भुयारी गटाराच्या योजना, की ज्या योजनातनं जे काही सांडपाणी आपण नेतो ते सांडपाणी आपण असं सोडून द्यायचं नाही, तर एसटीपीच्या माध्यमातून त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्यातला जो मैला आहे तो बाजूला काढायचा, त्यातनं खत तयार करायचं आणि उरलेलं पाणी आपण सोडायचं, जेणेकरून ते नाल्यातनं, नदीतनं कुठूनही गेलं तरी आपल्या जमिनीला ते खराब करणार नाही, आपल्या जमिनी देखील चांगल्या राहतील, आपले जलस्रोत देखील प्रदूषित होणार नाही. अशा पद्धतीनं आपण काम सुरू केलेलं आहे. आणि त्यासोबत आता आपण मोठ्या प्रमाणात घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचं काम सुरू केलं आहे. सांगोल्यातली एक प्रमुख समस्या ही देखील आहे, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कचऱ्याचा डेपो तयार झालेला आहे, त्यामुळे तो डेपो आपल्याला हलवायचा आहे. आपण काळजी करू नका, स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत आपल्याकडे भरपूर निधी आहे. केवळ आपल्याला ती कचरा कुंडी, तो डेपोच बाहेर न्यायचा नाही, तर त्याच्यासोबत सगळा कचरा जमा करून त्या कचऱ्यावर आपल्याला योग्य प्रक्रिया करायची आहे. आता कचरा जमा करणं हे इतिहास जमा झालेला आहे. आता महाराष्ट्रातल्या किमान 400 पैकी 300 शहरांमध्ये आम्ही कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आता कचरा ही आपली लायबिलिटी राहिलेली नाही. आमचे गडकरी साहेब नेहमी म्हणतात, नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ. हा कचरा वेस्ट राहिलेला नाही. आता या कचऱ्यावरही आपण प्रक्रिया करतोय. छोट्या नगरपालिकांमध्ये कचऱ्यापासून आपण पेलेट्स तयार करतोय. कोळशासारखे पेलेट्स होतात, कोळशाच्या ऐवजी ते पेलेट्स वापरता येतात. त्या ठिकाणी खतांची निर्मिती करतो, खताचा ब्रँड तयार केलाय. आता नगरपालिकाच्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताचा आपण एक ब्रँड तयार केलेला आहे. आणि जिथे जास्त कचरा आहे त्या ठिकाणी तर आता आपण अनेक शहरांमध्ये कचऱ्यापासून विद्युत निर्मिती सुरू केलेली आहे. आता पिंपरी चिंचवडची झाली, पुण्याची झाली, ठाण्याची झाली, अनेक ठिकाणी आपण ते केलेलं आहे, नागपूरची झाली आणि अनेक ठिकाणी कचऱ्यापासून गॅसची निर्मिती करतोय. जो गॅस सीएनजी सारखा आपल्या वाहनामध्ये भरता येतो आणि आपली वाहनं त्याच्यावर चालवता येतात. त्यामुळे या सगळ्या योजनांकरता आपल्याला केंद्र सरकारने निधी दिलेला आहे. आपली शहरं स्वच्छ करायची आहेत. त्यामुळे या ठिकाणी मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की आपल्या या नगरपालिकेला या कचऱ्याच्या स्थानांतरणाकरता आणि योग्य व्यवस्था उभी करण्याकरता देखील मोठ्या प्रमाणात जी काही मदत आहे ती आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण देऊ. आज आपल्याला माहिती आहे की अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. या सांगोला शहराला आमच्या बाबासाहेबांनी सांगितलं धूळमुक्त करा. आपण काळजी करू नका, आपल्याला धूळमुक्त करण्याकरता चांगले रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते आज आपण मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये करतो आहोत आणि ते काम देखील आपण करू. आणि आपली जी अमृत योजना आहे या योजनेतनं आपल्याला उद्यानं तयार करता येतात, यातनं मैदानं आपल्याला तयार करता येतात, यातनं तलावाचं संवर्धन आपल्याला करता येतं, हरित पट्टे यातनं तयार करता येतात. त्यामुळे मला असं वाटतं की एक जे तुमच्या सगळ्यांच्या स्वप्नातलं सांगोला शहर आहे ते तयार करण्याकरता आराखडा तुम्ही तयार करा. त्याला मदत करण्याचं काम मात्र आम्ही करू. सरकार निश्चितपणे त्या ठिकाणी मदत करेल. आज खरं म्हणजे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपले माजी सैनिक या सगळ्या भागामध्ये आहेत आणि माजी सैनिकांची मागणी असते की आमच्या माजी सैनिकांकरता एखादं भवन या ठिकाणी तयार झालं पाहिजे. ती अतिशय योग्य मागणी आहे. ज्या लोकांनी देशाकरता आपल्या जीवनातले अनेक वर्ष दिले आणि आता त्या ठिकाणी, कारण सैनिक हा लवकर रिटायर होतो,
त्याला अतिशय 17व्या-18व्या वर्षी तो लागतो, 15-20 वर्ष तो काम करतो आणि तो रिटायर होतो. त्याच्यात उमेद असते, तो अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो. माजी सैनिक यांच्यामध्ये शिस्त असते, ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. त्यामुळे त्यांचं एक योग्य संघटन झालं पाहिजे या दृष्टीनं हे जे काही माजी सैनिक भवन आपल्याला उभारायचं आहे त्याला ही पूर्ण मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देऊ. आणि त्यासोबत प्रत्येक शहराची एक ओळख असते आणि ती ओळख ही आपल्या जे काही आपले महापुरुष असतात त्या महापुरुषांच्या त्या ठिकाणी जी काही पुतळे असतात, त्यांची स्मारकं असतात, त्या माध्यमातून ती होत असते. आणि इथे तर सातत्याने आपली सगळ्यांची मागणी आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, नरवीर उमाजी नाईक, बसवेश्वर महाराज, विष्णुपंत दादरे, अशा सगळ्या वेगवेगळ्या पुरुषांची जी काही महापुरुष आहेत त्यांची स्मारकं झाली पाहिजे. खरं म्हणजे आपण ती जरूर करा, पण आपल्याला एक कॉन्सेप्टही सांगतो, तो जर आपल्याला सगळ्यांना आवडला तर तो करा. एखादं स्मारकांचं उद्यान करा आणि एकाच उद्यानामध्ये जर सगळी स्मारकं नेता आली तर त्या उद्यानामध्ये प्रत्येक आपले जे काही हे महापुरुष आहेत त्यांची जयंती आणि पुण्यतिथी सगळे समाज मिळून त्या ठिकाणी साजरी करतील आणि एक वेगळा अशा प्रकारचा एक सामाजिक भाव आपल्याला या निमित्ताने तयार करता येईल. पण या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला जी काही या ठिकाणी अडचण आहे ती आपण दूर करू. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे, आमचे आबासाहेब वर्षानुवर्ष या ठिकाणी दुष्काळाकरता लढले, पाण्याकरता लढले आणि मला अतिशय आनंद आहे की आबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आम्हाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर अनेक आपण निर्णय घेतले आणि या ठिकाणी पाणी पोचवलं. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की आबासाहेबांनी अतिशय मोठ्या मनाने त्या ठिकाणी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं आम्हाला एक भगीरथ मिळाला आणि आमच्याकडे पाणी पोहोचलं. आणि अजून खूप काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. खरं म्हणजे शहराच्या विकासामध्ये आपण जर आपले विचार, आपले पक्ष, आपले अभिनिवेश, ठीक आहे निवडणुकीपुरतं या सगळ्या गोष्टी असतात, पण निवडणुकी झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी जर बाजूला ठेवू शकलो तर जनसामान्यांच्या जीवनात एक मोठं परिवर्तन आपल्याला करता येतं. आणि म्हणून मी तर तुम्हाला हीच विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो आहे की आता एवढी सगळी मंडळी एकत्रित आल्यानंतर आपल्या शहराचा विकास कोणी थांबवू शकत नाही. त्यामुळे कोणीही दुसरा विचार करण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही आहे. आपले जे या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत मारुती आबा बनकर, एक अतिशय ज्येष्ठ अशा प्रकारचे ज्यांना अनुभव आहे, जनसामान्यांमध्ये राहतात, लोकांशी अतिशय चांगला त्यांचा कनेक्ट आहे, अशा प्रकारचे मारुती आबा हे आपले उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह कमळ आहे आणि त्यासोबत खाली आपले वेगवेगळे लोक वेगवेगळ्या चिन्हावर आहेत. खरं म्हणजे आपले मतदार एवढे हुशार आहेत की 25 चिन्ह असले तरी त्यांना नेमकं माहिती असतं की आपल्या आघाडीचा, आपल्या या युतीचा उमेदवार त्या ठिकाणी कोण आहे. आणि म्हणून निश्चितपणे या ठिकाणी आपण काम करू. मला माझ्या बोलण्यामध्ये 2 विषय सुटले. एक तर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचाही देखील आपल्याला या ठिकाणी निर्णय करायचा आहे आणि एक अजून मागणी आहे की मुस्लिम कब्रिस्तानाकरता जी काही जागा आहे ती ऍडिशनल जागा त्या ठिकाणी द्यायची. निश्चितपणे त्याही करता जागा आपण शोधून काढावी. ती जागाही देण्यामध्ये सरकार पुढाकार घेईल याबद्दल कुठलीही आपण मनामध्ये शंका बाळगू नका. मी आज एवढंच आपल्याला विनंती करतो की मारुती आबांचं चिन्ह कमळ आहे आणि खाली जे वेगवेगळे आपले चिन्ह आहेत ते चिन्ह आपण त्याची बटन दाबून ही जी काही आपली नगरपालिका आहे ती आपल्या सगळ्या या नेत्यांच्या हाती तुम्ही द्या. मी तुम्हाला एवढंच सांगतो, 2 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनसंवाद न्यूज, लोकशाहीचा बुलंद आवाज. आमचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जनसंवाद चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आपले मत व्यक्त करा. लोकशाहीचा आवाज कायम बुलंद राहावा यासाठी आम्ही कार्यरत असून आमच्या कार्यात आपणही योगदान देऊ शकता. आर्थिक योगदान देऊन सहकार्य करण्यासाठी जनसंवाद चॅनल आजच जॉईन करा.